नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. दुर्गा सप्तशतीचे पाठ 7 दिवसांमध्ये कसे करायचे याबद्दलचा माझा हा आजचा खास व्हिडिओ आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की 7 दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे पूर्ण करायचे. तर नवरात्रामध्ये 9 दिवस देवीची भक्ती उपासना करण्यासाठीचा सर्वोत्तम मानण्यात आलेले हे सप्तशती पाठ आहेत. आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून 9 दिवस रोज आपण सप्तशती पाठ कसे करावेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी, आयुष्य आरोग्याची प्राप्ती तसेच ताणतणाव यासारख्या दुःखापासून मुक्ती मिळते. पण काही जणांना भक्ती करण्याची, पाठ वाचण्याची इच्छा असताना देखील त्यांना शक्य होत नाही. त्यांच्यासाठी हा 13 अध्यायांचा पाठ एका दिवसात न करता 7 दिवसात कसे वाचायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ज्यावेळेस हे पाठ सुरू करणार असणार त्यावेळेस तुम्ही आसन घ्यायचं आहे. तुम्हाला हे पाठ सुरू करण्यापूर्वी आणि पुस्तक ठेवण्यासाठी, हा ग्रंथ ठेवण्यासाठी तुम्हाला एक लाल स्वच्छ कपडा अंथरून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे. तसेच ग्रंथ ठेवल्यानंतर तुम्ही जिथे वाचणार आहात तिथे तुम्ही दिवा लावून घ्या, धूप लावून घ्या. बसण्यासाठी तुम्हाला ही आसन घ्यायचे आहे आणि तुमचे जे आसन आहे ते देवाच्या आणि ग्रंथ ठेवण्यापेक्षा खाली असावे. तर तुम्ही सुरुवात ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्ही जिथे पुस्तक मांडले आहे तिथे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तुम्हाला प्रथम स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. तुम्ही शक्य असेल तर तुम्ही साडी घातली तरी चालेल. महिलांसाठीचा खास व्हिडिओ आहे त्यामुळे महिलांनी ड्रेस न घालता ही साडीच वापरायची मी तुम्हाला इथे प्राथमिकता देईल. सर्वप्रथम आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. तुम्हाला 7 दिवसामध्ये जर वाचायचं आहे तर तुम्हाला सर्वप्रथम प्रार्थना म्हणायची आहे. त्यानंतर तुम्हाला दुर्गा स्तोत्र नामस्तोत्र वाचायचे आहे. त्यानंतर दिव्य कवच तुम्हाला वाचायचे आहे. पुस्तकामध्ये अगदी क्रमवार तुम्हाला दिलेले आहे. दिव्य कवचम, त्याच्यानंतर अर्घल्य स्तोत्रम आणि तुम्हाला याचे वाचन झाल्यानंतर अध्याय पहिला तुम्हाला वाचायचा आहे. हे तुम्हाला पहिल्या दिवशी या पहिल्या अध्यायापर्यंत वाचायचे आहे. हे सर्व कवचम वाचायचे आहेत. पहिला अध्यायापर्यंत येऊन वाचायचं आहे आणि मग थांबायचं आहे पहिल्या दिवशी. आता तुम्हाला दिव्य कवचम, अर्घस्तोत्रम, कालिका जे आहेत, तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, प्राकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि त्यानंतर एक पहिल्या दिवशीचा तुमचा पहिला अध्यायापर्यंतचा क्रम असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला दररोज 7 दिवस वाचायचं आहे. दुसरा दिवस ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही सर्व स्तोत्र वाचून अध्याय दुसरा आणि तिसरा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा आहे. आणि अध्याय वाचून झाल्यानंतर परत तुम्हाला तंत्रोक्त देवी सूक्त आणि जे प्राधानिक रहस्य स्तोत्र आहे ते शास्त्रोक्त आहे त्यामुळे ते वाचायचं आहे. तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, अध्याय पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा, चौथ्या दिवशी अध्याय 4, 5 अशा प्रकारे तुम्ही दररोज वाचायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस अध्याय वाचाल त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला प्रार्थना, दुर्गा स्तोत्र नामस्तोत्र आणि तिलक स्तोत्रम, रात्री सूक्त आणि त्या दिवशीचा जो अध्याय त्यानंतर तो अध्याय आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि दिव्य पराधक क्षमापन स्तोत्र. अशा प्रकारे तुम्ही दररोज या नियमानेच अध्याय वाचायचे आहेत. आणि 13 अध्याय पूर्ण ज्या दिवशी होतील त्या दिवशी तुम्ही पाठ संपले असे समजायचं आहे. नीट समजून घ्या की तुम्हाला दररोज प्रार्थना झाल्यानंतर स्तोत्र म्हणायचं आहे. त्या दिवशीचा तो अध्याय वाचायचा आहे आणि त्याच्यानंतरचे सर्व रहस्य वाचन करायचे आहेत. आणि एक माळ 9 मंत्राची तुम्ही मग 13 अध्याय झाल्या वाचली तरी चालेल किंवा सर्वात शेवटी वाचली तरी चालेल. अशा प्रकारे तुम्हाला 7 दिवसामध्ये हे वाचन करायचे आहे. तर सर्व 9, 10, 11 6व्या दिवशी आणि 7व्या दिवशी 12 आणि 13 अध्याय वाचायचे आहेत. 7व्यानंतर तुम्ही एक माळ 9 मंत्राची करायची आहे. आता यानंतर दररोज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अध्याय वाचन झाल्यानंतर हे सर्व वाचायचं आहे. त्यानंतरच तुमचे पाठ पूर्ण होतील. दररोज तुम्ही जर पाठ वाचले तर खूपच छान, मात्र वेळ कमी आहे त्यामुळे तुम्ही काहीही न करण्यापेक्षा
काहीतरी करावे, देवीची भक्ती करावी असे मला देखील वाटते. त्याप्रमाणे तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या मी सांगतोय. आता पहिल्या दिवशी जसं सांगितलं मी तुम्ही तसा अध्याय पहिला वाचायचा आहे, दुसऱ्या दिवशी अध्याय दुसरा, तिसऱ्या दिवशी अध्याय तिसरा, चौथ्या दिवशी अध्याय चौथा आणि पाचवा, पाचव्या दिवशी अध्याय 6वा, 7वा आणि 8वा, 6व्या दिवशी अध्याय 9वा, 10वा, 11वा आणि 7व्या दिवशी अध्याय 12 आणि 13. अशा प्रकारे तुम्हाला 7 दिवसामध्ये दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करायचे आहे. हे वाचन केल्यानंतर हा जो ग्रंथ आहे त्याला तसंच न ठेवता तुम्ही लाल कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून तुमच्या देवघरात जागा असेल किंवा तुम्ही जर 7 दिवस आसनावरती व्यवस्थित ठेवायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठाची थोडक्यात माहिती सांगितली आहे. तर जास्त डिटेलमध्ये आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत दुर्गा सप्तशती पाठाचाच, की याचे वाचन अजून डिटेल्समध्ये कसे करता येईल तुम्हाला. तर तो पाहण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.